तर धाराशिवच्या सीना कोळेगाव प्रकल्पातनं रात्रभरात 6 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला। सीना नदीनं गेल्या 100 वर्षात सर्वाधिक पाणी पातळी गाठली आहे, त्यामुळे प्रशासन सतर्क झालंय। सीना कोळेगाव प्रकल्पात 90% पाणी साठा आहे, तर 10% बफर झोनमध्ये ठेवण्यात आले। दरम्यान आता बीड जिल्ह्यातील नद्यांचं पाणी पुढील 8 तासात या प्रकल्पात दाखल होणार आहे, त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येते। दरम्यान सीना कोळेगाव प्रकल्पावरनं आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी। ज्या सीना नदीच्या पाण्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावं आज पाण्याखाली आहेत, त्याच सीना नदीच्या सीना कोळेगाव प्रकल्पावरून पाण्याचा विसर्ग काल रात्रीपासून वाढवण्यात आलेला आहे। या सीना कोळेगावच्या या प्रकल्पावरती आपण आहोत। त्या ठिकाणी जर बघितलं तर काल रात्री संध्याकाळपासून पाण्याचा विसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे। हे फेसाळलेलं सगळं जे पाणी आहे ते हाच विसर्ग वाढवल्यामुळे मोठ्या प्रमाणात धरण क्षेत्रातून खाली याचा विसर्ग जो आहे तो कुठेतरी सुरू केलेला पाहायला मिळत आहे। धाराशिव जिल्ह्यातील या धरणात जवळपास 5.31 टीएमसी एवढं पाणी जे आहे ते मावतं, एवढी क्षमता या धरणाची आहे। आणि हे धरण भरल्यानंतर कुठेतरी या पाण्याचा संपूर्ण विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। मागील काही दिवसांमध्ये जर पाहिलं तर धाराशिव जिल्हा असेल, सोलापूर असेल, बीड असेल, अहिल्यानगर असेल, या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो पडताना पाहायला मिळतोय। आणि याच परिणामी हे धरण जे आहे ते पूर्णपणे भरून अशा पद्धतीने खळखळून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे। काल रात्रीपासून जर पाहिलं तर जवळपास 6 टीएमसी पाण्याचा विसर्ग जो आहे तो या धरणातून करण्यात आलेला आहे। रात्री 12 वाजता 1,04,000 क्युसेक इतक्या वेगानं या ठिकाणचा विसर्ग जो आहे तो सुरू करण्यात आलेला होता। सध्या जरी पाऊस नसल्यामुळे पुराचा धोका कमी झालेला असला, 95,000 क्युसेकनं पाणी जरी सोडण्यात आलेलं असलं तरी देखील या गावची जी काही या नदीच्या काठची जी काही गावं आहेत त्यांना सध्या सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। एकंदरीत जर बघितलं तर सध्या 90% पाणी या धरणात शिल्लक ठेवून 90% पाणी साठा शिल्लक ठेवून पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू आहे। ज्या पद्धतीनं धरण क्षेत्रात पाणी येत आहे त्या पद्धतीनं विसर्ग जो आहे तो कमी अधिक प्रमाणात कुठेतरी करण्यात येत आहे। याचबरोबर अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या खडकल इथल्या केटीवेअर मधून जो पाण्याचा प्रवाह आहे तो आगामी 7 ते 8 तासामध्ये या धरणात दाखल होईल असं सांगण्यात येत आहे। त्यानंतर ना कुठतरी या विसर्गाची जी काही पातळी आहे ती वाढवायची की कमी करायची याचा देखील निर्णय जो आहे तो येथील धरण प्रशासन घेणार आहे। सध्या जर बघितलं तर पूर्ण येथील अधिकारी जे आहेत ते या संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवून बसलेले पाहायला मिळतात आणि कुठलीही पाणी सोडताना दुर्घटना घडू नये, कुठल्याही गावात पाणी शिरू नये यासाठी मोठ्या प्रमाणात प्रशासन जे आहे ते प्रयत्न करताना पाहायला मिळते। ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, सीना कोळेगाव, धाराशिव।